नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. अॅनालायझरचे विविध चॅनल्स आहेत. बऱ्याच जणांना असं वाटतं की अॅनालायझर न्यूज एवढं एक चॅनल सबस्क्राईब केलं म्हणजे आपोआपच बाकीचे दिसतील. पण अॅनालायझर न्यूज, आता मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ ठेवतो, ते अॅनालायझर लोकनीती, अॅनालायझर डिवाइन आणि अॅनालायझर हिंदी असे 4 चॅनल्स आहेत. तुम्हाला 4ही स्वतंत्रपणे सबस्क्राईब करावं लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती की प्रत्येक चॅनलला सबस्क्राईब करा. आज जो तुमच्यासमोर मला विषय ठेवायचा आहे, खरं तर आपणच आपलं पितळ उघडं पाडून घेणे किंवा म्हणजे जो विरोधाभास बघा तुम्ही. 4 मेला पश्चिम बंगालच्या विधानसभेची मतमोजणी झाली, त्याच्या पूर्वीची ह्यांचे व्हिडिओ बघा की ज्या मतदारसंघामध्ये उद्या पुनर्मतदान होतं आहे, रिपोलिंग होतं आहे, त्या फाल्टा मतदारसंघामध्ये डायमंड हार्बर नावाचा लोकसभेचा मतदारसंघ आहे ना, आणि अभिषेक बॅनर्जी, ममता बॅनर्जींच्या अगदी जवळचे भाचे असलेले त्या मतदारसंघामध्ये पुन्हा जेव्हा म्हणजे रिपोलिंग जेव्हा सांगितलेलं होतं, त्याच्या आधी तिचे जे उमेदवार होते, जहांगीर खान त्यांचं नाव, TMCचे उमेदवार होते, त्यांनी ज्या पद्धतीचे वक्तव्य केले होते, व्हिडिओ समोर आले होते. झुकेगा नहीं साला, पुष्पा चित्रपटातला डायलॉग त्यांनी मारलेला होता. अभिषेक बॅनर्जींनी तर अशा मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या होत्या की केंद्रातल्या यंत्रणा आणा, कुठल्याही आणा, वाटेल ते सगळं उतरवा, तुमची हिंमत नाही आम्हाला पराभव करून दाखवायची वगैरे वगैरे. हे सगळं उपलब्ध आहे. म्हणजे हे मी मनानं टीका करतोय म्हणून काही बोलतोय असं नाही. त्यांनी ज्या पद्धतीचा माज दाखवलेला होता, मतदारांना धमक्या दिलेल्या होत्या, त्या मतदारसंघामध्ये इतक्या तक्रारी आल्या, मतदान केंद्र कसे बळकावलेली होती. त्याच्यानंतर भाजपच्या बटनाच्या समोर स्टिकर लावून ठेवलेलं होतं, चिठ्ठी, म्हणजे जेणेकरून ते दाबता येऊ नये. त्याच्यानंतर त्या ठिकाणी अत्तर अशा पद्धतीने लावलं होतं, जर कोणी भाजपला मतदान केलं तर ते कळावं, म्हणजे त्याच्या त्या बोटाचा वाज घेऊन इतक्या पद्धतीची दहशत आणि उघड धमक्या दिलेल्या बायकांनी, तिथल्या मतदारांनी ही कॅमेऱ्याच्या समोर तक्रार केलेली नावं घेऊन की तुम्ही मतदान जर भाजपला केलं तर तुमच्या तुमच्या पोरांना कसं मारून टाकू, तुमच्या बायकांवरती बलात्कार कसे करू, इतक्या घाणेरड्या पातळीवरती पोहोचले होते. निवडणूक आयोगाने ह्या सगळ्याची दखल घेऊन त्या संपूर्ण मतदारसंघामधलं मतदान जे आहे ते रद्दबादल केलं आणि आता उद्या 21 तारखेला पुन्हा एकदा मतदान म्हणजे रिपोलिंग होणार आहे. त्याच्या आधीच 2 दिवस आधी म्हणजे 48 तास आधीच जहांगीर खान हे तृणमूलचे उमेदवार, ज्यांनी दादागिरी केली होती, ज्यांची तिथे दहशत होती, त्या अभिषेक बॅनर्जीच्या लोकसभा मतदारसंघातला हा विधानसभा मतदारसंघ आहे. डायमंड हार्बर असं त्या लोकसभा मतदारसंघाचं नाव आहे आणि ह्या विधानसभा मतदारसंघाचं नाव फाल्टा आहे. आम्ही निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर करून टाकलं. याचा काय अर्थ होता? कालपर्यंत तुम्ही माच कशाच्या जीवावर दाखवत होती? सत्ता होती म्हणून, गुंडगिरी होती म्हणून तुम्हाला हा माज दाखवता येत होता. 4 तारखेला निकाल लागले, सत्ता गेल्याचं कळलं आणि हे एकदम टांगा पलटी घोडे फरार. बरं, हे तरी आत्ता 48 तासापूर्वी येऊन ते सांगतायत की मी निवडणुकीतून माघार घेते, पण मधल्या काळामध्ये प्रचार करण्यासाठी हे गायब कुठं झाले होते बाकीचे नेते? अभिषेक बॅनर्जीचा हा मतदारसंघ होता, अभिषेक बॅनर्जींनी इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी केलेल्या होत्या. मग आता हे रिपोल जेव्हा होत आहे म्हणल्याच्या नंतर त्या काळामध्ये तुम्ही राहिलेला प्रचार का नाही केला, जो आधी शक्य झाला नव्हता तो? ममता बॅनर्जी माजी मुख्यमंत्री कुठं गायब झाल्या होत्या? त्या का नाही फिरकल्या या मतदारसंघामध्ये? म्हणजे बघा, एका केवळ पराभवामुळे विधानसभेमध्ये एक पराभव काय झाला की लगे ह्यांचं सगळं जिकडं तिकडं, म्हणजे काही शिल्लकच राहिलं नाही. इतकं एका पराभवानंतर तुम्ही सगळे पूर्णपणे ती पत्त्याचा बंगला होता का? जसं काय तृणमूल काँग्रेस म्हणजे एक पराभवाचं पान काढून घेतलं की धाडधाड सगळं कोसळलं. कोणीच फिरकलेलं नाही तिकडं. आणि शेवटी निवडणुकीच्या तोंडावरती एका प्रतिष्ठित राजकीय पक्ष जो आत्तापर्यंत सत्ताधारी होता, त्याचा उमेदवार म्हणतो की आता मी माघार घेतोय. प्रत्यक्षात त्याचं नाव EVM वर राहणार आहे, चिन्ह EVM वर राहणारच आहे, पण उमेदवार असं म्हणतोय की बाबा आता मी माघार घेतोय म्हणून. ही काय पद्धत आहे? एकीकडे काय बोंबा मारायच्या की लोकशाही कशी धोक्यात आलेली. आताही त्यांनी सगळ्यांनी त्यांचे जे प्रवक्ते येऊन आरडाओरडा करायला काय म्हणतायत की भाजपने कसं सगळं ताब्यात घेतलंय, सगळ्या यंत्रणा ताब्यामध्ये, सुरक्षा रक्षक तुमच्या बाजूचे आहेत, इलेक्शन कमिशन तुमच्या बाजूचे, सर्वोच्च न्यायालय, सगळेच यंत्रणा तुम्ही विकत घेतलेल्या आहेत.
मग निवडणुकीला काय अर्थ आहे? म्हणजे जेव्हा तुम्ही निवडून येत होते प्रचंड हिंसाचार होत होता. अगदी यापूर्वीच्या निवडणुकीत सुद्धा, निवडणुकीतही त्याही वेळेस हिंसाचार झालेला आहे, निवडणुकीच्या नंतरही हिंसाचार झालेला आहे. तिथल्या पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तर 40% जागा अनअपोज, कारण की अर्जच भरू दिल्या गेले नाही कोणाला, अशा निवडून आलेल्या आहेत. ही यांची लोकशाहीची, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, ही यांची लोकशाही. आणि आता मात्र तुमच्या उमेदवारांनी सगळ्यांच्या समोर येऊन जाहीरपणे सांगितलं की मी माघार घेतो, आणि म्हणतात की हे दादागिरी कोणाची? भाजपची. बरं, बाकीच्यांना प्रचार करायला का बंदी होती? का त्यांना येता नाही आलं? म्हणजे तिथल्या कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांनी असं जाहीर केलं की मला पहिल्यांदाच प्रचार करता येतोय, भाजपला धन्यवाद, त्यांच्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था तरी इथे नीट झाली. CPMचा उमेदवार सांगतोय त्याच ठिकाणचा की ज्याला यापूर्वीच्या मतदानाच्या वेळेस प्रचारच करू दिला गेलेला नव्हता, यावेळेस पहिल्यांदा मोकळेपणानं प्रचार करता येतोय, कारण की यांची दादागिरी संपलेली आहे म्हणून. हे विरोधी पक्ष सांगतोय, बाकीचा विरोधी पक्ष. तृणमूल काँग्रेसच्या विरोधामध्ये तिथले काँग्रेसवाले अधीर रंजन चौधरी सारखे वारंवार टीका करत आलेले होते. आमचा तर हा नेहमीचा मुद्दा आहे की काँग्रेसवाले आपली जी काही प्रदेश संघटना आहे, समिती आहे, त्यांनाच फाट्यावरती मारतात. हे दिल्लीमध्ये घडलं, अरविंद सिंग लवली यांनी राजीनामा दिला आणि शेवटी भाजपमध्ये निघून गेले ते. हे पश्चिम बंगालमध्ये घडलं, अधीर रंजन चौधरीचा वारंवार अपमान केला गेला, अधीर रंजन चौधरीचा पराभव घडून आणला ममतानी, काँग्रेसनी त्यांच्या पाठीशी उभं राहायची तयारी दाखवली नाही. हे आसाममध्ये घडलं, हेमंत बिस्व शर्मासारखे शेवटी भाजपमध्ये निघून गेले. हे मध्य प्रदेशमध्ये घडलं की तिथले जे तुमचे पदाधिकारी होते ते जे सांगत होते ते तुम्ही ऐकलं नाही. प्रदेशाची जी कमिटी होती तुमची, त्यांचं तुम्ही ऐकलं नाही. परिणामी मध्य प्रदेशमध्ये काय झालं, ज्योतिरादित्य शिंदे सारखे तर निघूनच गेले, पण संघटना कोलमडली. त्याचं काय? हे उत्तर प्रदेशमध्ये झालं. प्रत्येक ठिकाणी तुमची जी स्थानिक म्हणजे प्रदेश काँग्रेस समिती जी होती त्याच्या अध्यक्षांनी त्या बाकीच्यांना डावललेलं गेलं आणि निर्णय वरतून लादले गेले. आत्ता पहिल्यांदा केरळमध्ये जो झटका बसला की तुम्ही वरतून लादलेला KC वेणुगोपाल सारखा उमेदवार चालणार नाही, तुम्हाला आमचाच उमेदवार निवडावा लागेल. पश्चिम बंगालचं आत्ताचं जे चित्र असं आहे की जी दहशत तुम्ही उभी केली होती ती सगळी सत्तेच्या आधारावरती. एकदा ते सत्ताचं म्हणजे ते म्हणलं ना, कवच कुंडले गेले म्हणलं की यांचं सगळंच गणलं एकदम. म्हणजे यांना आता करायलाच काही शिल्लक राहिली नाही गोष्ट, कारण की जे काही चालू होतं ते सत्तेच्या आधारानं चालू होतं. सगळी यंत्रणा आपल्या ताब्यात होती म्हटल्यानंतर यांच्या गुंडांना कोणी हात लावणार नव्हतं, त्यांच्यावरती कारवाई होणार नव्हती, त्यांच्या विरोधामध्ये तक्रार पण दाखल करता येत नव्हती. इतकी भयानक परिस्थिती होती. आणि एका निकालाने, आणि तेव्हा म्हणताना टीका करताना काय करतात, प्रचंड मोठे सुरक्षा रक्षक आणले होते. तुमची तक्रार काय? 50 ऐवजी 100 तिथं समजा CRPFचे जवान तैनात केले. तुमचं म्हणणं काय? 200 तैनात जवान केले. काय म्हणणं आहे तुमचं? निवडणूक मोकळ्या वातावरणात झाली, 94% इतकं प्रचंड मोठं तिथं मतदान झालं. बाहेरच्या देशातले पत्रकार सुद्धा याचं कौतुक कराल की किती मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालं म्हणून. निकालाचं काही नाही, निकाल कोणाच्या बाजूने लागू ही तर भूमिका आम्ही आधी घेतली होती. निकाल कोणाचाही लागू, 94% इतकं मतदान झालेलं आहे. मोकळ्या प्रमाणात म्हणजे हिंसाचार कुठेही झालेला नाही, याचं सगळ्यात मोठं स्वागत. आणि निवडणूक आयोगचा पहिल्यांदा विजय झालेला आहे. निकालाचा 4 तारखेला तर नंतर पक्षी पातळी होती, जय आणि पराजय झाला, त्याच्यावरची ही उसंतवाणी. लढण्याआधीच घेऊनी माघार, मान्य करी हार जहांगीर. पुनर्मतदान तोंडावर आले, अचानक झाले काय असे. कालपर्यंत ती धमक्यांची भाषा, गुंडाळला गाशा एकाएकी. गुंडगिरीसाठी सत्तेचा आधार, आज जाताच बेजार परेशान. सत्तेची ना आता कवच कुंडले, म्हणून गंडले नियोजन. गेली ती ममता, आले अधिकारी, परिस्थिती सारी पालटली. कांत म्हणे डंका, लागला झळाया, तंबूत दडाया लागले हे, तंबूत दडाया लागले. सुरेश भटांची ती छान गझल आहे. जेव्हा लढाईचा खरा डंका झळाया लागला, जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला. प्रत्यक्ष मतदान आहे, रिपोल होत आहे त्या फाल्टा मतदारसंघामध्ये, आणि त्याच्या आधीच यांनी सगळी शस्त्र टाकून दिलेली आहेत आणि मैदान सोडून हे पळून गेलेले आहेत.
आणि त्यांचं समर्थन करणारे आता असं म्हणतात की भाजपने धमक्या दिल्यात. अरे मग ऑलरेडी तुमचं नाव तर तिथं आहेच ना, काहीच करायची गरज नव्हती. जेवढे मतदान तुमच्या म्हणण्याप्रमाणे लोकांनी तिथे येऊन मतदान करण्याचा फक्त उशीर आहे, कारण की तुम्ही तर सगळ्या जनतेचे हे आहात. विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीचं नॅरेटिव्ह उभं केलं होतं त्यांनीच त्यांचं ढोंग स्वतःहूनच उघडं पाडलं. जहांगीर खान त्याचं एक छोटंसं प्रतीक आहे, हिमनगाचं टोक आहे छोटंसं. आता याच्या पुढे सुद्धा अशा कितीतरी मुद्द्यांवरती कडक कारवाई केली जाईल. सगळा जो भ्रष्ट कारभार आहे त्याची चौकशी केली जाईल, आरोपींना शिक्षा होईल. जे सगळा आव ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पाठिंबा देणाऱ्यांनी आणला होता की ही कशी भाजपच्या विरोधामध्ये लढाई आहे आणि ही कसं आम्ही लोकशाही बचावासाठी लढतो आहोत, प्रत्यक्षामध्ये हेच लोकशाहीचे कसे मारेकरी आहेत हे जहांगीर खानच्या या प्रकरणातून सिद्ध झालेलं आहे. बघूयात उद्याचं प्रत्यक्ष मतदान आणि नंतर निकाल काय लागतो ते. पण ह्यांनी मात्र लढण्याच्या आधी शस्त्र टाकले, त्याच्यामुळे यांचा तशा अर्थाने पराभव अटळ आहे. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधान